नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग। आजची आपली रेसिपी आहे उपवासाचे साबुदाणा पॅटीस। आता हे पॅटीस थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे। किंचित 5-10 मिनिट वेळ लागू शकतो रेसिपीला, पण पॅटीस खूप छान होतं। चला मग आपण आता सगळं साहित्य पाहूया आणि आपण आपलं पॅटीस पण करूया। नवरात्रात तुमचा अष्टमीच्या उपवासाला बायका येतील त्यांना तेव्हा हे पॅटीस तुम्ही खाऊ घालू शकता। चला मग स्वयंपाकघरात। पॅटीस तयार करण्यासाठी पॅटीस बरोबर ही हिरव्या मिरचीची चटणी आणि हे चिंचेची चटणी, या दोन उपवासाच्या चटण्या मी करून घेतलेल्या आहेत। तर ह्या उपवासाच्या चटण्या मी उपवासाच्या दहीवड्यासोबत दाखवल्या आहेत, ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता मला साबुदाणा पॅटीसमध्ये भरण्यासाठी बटाट्याचा मसाला करायचा आहे। तर हा बटाट्याचा मसाला करण्यासाठी हे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत। बटाट्याला आपण देणार आहोत फोडणी। बटाट्याच्या भाजीत आपण थोडंसं पनीर टाकणार आहोत, किंचित दाण्याचं कूट, लाल तिखट, जिरं पावडर, साधं मीठ, त्यानंतर थोडी कोथिंबीर, आणि हे आपण सगळं याच्यात टाकणार आहोत, कारण याच्यामध्ये आपण काळं मीठ टाकलेलं आणि यात पण काळं मीठ टाकलं, त्यामुळे आता भाजीत काळं मीठ टाकायचं नाही। हां, भाजीमध्ये आपण लिंबाचा रस टाकणार आहोत। तर आता ही प्रथम आपण भाजी करून घेऊया, त्यानंतर मी वरचं आवरण कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगते। आता मी याच्या खाली गॅस लावते आणि आपण आता तेल टाकूया यात। छान होतात हे पॅटीस, खरंच छान होतात आणि मस्त लागतात खूप। आता हे जे उपवासाचं सामान आहे हे आहेच। चटण्या तुम्ही करून ठेवल्या ना तर चटण्या साधारणपणे 8 दिवस वगैरे टिकतात। जरुरी नाही आहे की तुम्ही उपवासाला चटण्या खाल्ल्या पाहिजे। ह्या चटण्या तुम्ही उपवास नसतानाही खाऊच शकता, काही प्रश्न येत नाही। यात आपण लाल तिखट घालणार आहोत भाजीमध्ये, त्यामुळे हे खाली काढून घेते। हे थोडंसं दाण्याचं कूट मी नंतर टाकणार आहे। हे पनीर टाकणार आहे, हे साधं मीठ टाकणार आहे आणि ही कोथिंबीर। थोडीशी मी जिरा पावडर भाजीत टाकते, कारण मग चटकदार थोडी भाजी लागायला हवी। चला आता आपण भाजी करून घेऊया। आता गॅस कमी करते, कारण काय होतं जिरा पावडर हे सगळं जळून जाणार, म्हणून आपण काय करू, आधी हा थोडासा बटाटा यात घालून घेऊया, म्हणजे जळणार नाही। आता यात आपण टाकूया जिरं पावडर, थोडीशी भाजलेली जिरं पावडर, लाल तिखट, मीठ, आता काय करायचं, थोडंसं आपण याला परतून घेऊया। अगदी साधीच भाजी करायची ही, कारण काय होतं चटण्यांबरोबर हे पण ते पण सगळं मग आंबट आंबट, म्हणजे असं थोडंसं हे नको, वेगळी वेगळी चव प्रत्येक गोष्टीची आली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे सांगते। आता याच्यामध्ये आपण टाकतोय दाण्याचं कूट। बघा, जवळपास अर्धी वाटी दाण्याचं कूट मी टाकलं। माझी वाटी किती मोठी आहे हे पण तुम्ही पाहू शकता। मी आता यात टाकणार आहे पनीर, हे बघा। थोडीशी कोथिंबीर,
कारण कोथिंबीर तळण्यात टाकली की जळूनच जाते, त्यामुळे नको वाटतं. आणि तेलात पुन्हा त्याची ती काळी काळी पानं, सगळं तेल खराब होऊन जातं. आपलं हे पॅटेसमध्ये भरायचं सारण छान तयार झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस टाकते तुमच्यासमोरच. तर हे बघा, गॅस बंद करते कारण नाहीतर मग ते कडू होईल. गॅस बंद केला आहे. माझं सारण तयार झालं आहे. मी खाली काढून घेते हे. आता ही एक मोठी कढई आहे, यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि चाळणीला मी तेल लावलं होतं. पाणी जास्त झालं आहे. या चाळणीमध्ये आपण पॅटीस बनवून उकडायला ठेवणार आहोत आणि नंतर पॅटीस कमी तेलामध्ये आपण ते फ्राय करून घेणार आहोत. आता पॅटीसचा जो वरचं कव्हर आहे ते आता आपण करून घेऊया. मी हा मसाला थंड करायसाठी बाजूला ठेवला आहे. पॅटीसचं वरचं कव्हर करण्यासाठी मी हा बाउल घेतला. आता आपण काय करणार आहोत, साबुदाण्याचं पॅटीस आपण करणार आहोत. तर मी काय केलं, हा साबुदाणा मी भिजत घातला आहे. हा साबुदाणा मी थोडासा खाली यात काढून घेते. एवढाच साबुदाणा मी काढून घेतला आहे. आणि मी हा बटाटा किसून घेतला होता, कारण मग बाइंडिंगसाठी मला काहीतरी पाहिजे म्हणून मी हे यामध्ये हा किसलेला बटाटा घातलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, आणि आता हे मी मिक्स करून घेते. जास्तीत जास्त आपले याचे 2-3 पॅटीस होतील, ज्याच्यावर काही होणार नाही. तर आता हे जे पॅटीस आहे याला अजून बाइंडिंग यायला पाहिजे, किंवा बटाटा किंवा साबुदाणा घालून होणार नाही. बरं, आपण बटाट्याचं सारण त्यात घालतोय म्हणून उपासाच्या दहीवड्यासाठी मी भगर आणि साबुदाणा भाजून त्याचं पीठ करून घेतलं होतं. आणि आपण साबुदाणा पॅटीस करतोय त्यामुळे हे जे आहे हे मी यात घालते. पीठ काढवलं आहे, तर थोडंसं मीठ मला टाकावं लागेल, कारण थोडं मीठ टाकलं आहे. आणि आपल्याला लागलं तर आपण याला पाण्याचा हात घेणार आहोत, त्याच्याशिवाय आपल्याला हे छान. आणि साबुदाण्याचे दाणे दिसले पाहिजे ना पॅटीसमध्ये, म्हणून त्याला मी भिजवून घेतलं. मग ते काही त्याचं पेस्ट होत नाही. आता मी थोडंसं पाणी घालून हा गोळा वळवून घेते. कारण त्याची पॅटीस वळता आले पाहिजे, एवढाच फक्त उद्देश आहे. हे बघा. आणि यात थोडंसं भाजणीचं पीठ पण होतं माझं, उपासाच्या भाजणीचं, तर त्यामुळे याला असं छान खमंग वास येतोय. आता बघा, असा छान असा गोळा वळून तयार झालेला आहे आपला. मी कढई खाली गॅस लावून देते आणि मी काय करते, थोडासा तेलाचा हात घेऊन हा गोळा चोपडा करून घेते.
आता हे सारण थंड झालेलं नाही आहे. सारण थोडंसं थंड होऊ देते आणि मग तुम्हाला पॅटेस भरून दाखवते. बघा, आता हा गोळा मी तयार करून घेतला होता मगाशी तुमच्यासमोर. थोडासा हाताला मी तेल लावलं आहे आणि आपण याची वाटी करून घेणार आहोत. आपल्याला याच्यात अख्खा साबुदाणा दिसला पाहिजे आणि तो वाफला पण गेला पाहिजे, कारण आतमध्ये पण साबुदाणा राहणार. मग तो कच्चा साबुदाणा दातात यायला नको आहे. म्हणून आपण हे पॅटीस वाफवून घेणार आहोत. त्यासाठी चाळणीखाली पाणी ठेवून मी आता हे सारण वाचणार आहे. तर सारण वाचलं तर काही आपण त्याच्यामध्ये आता अजून नवरात्राचे उपास थोडी संपले. आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि उद्या मस्तपैकी साबुदाणा थालीपीठाची रेसिपी करूया हे सारण वापरून. हे थोडं दाबायला पाहिजे होतं. आता हे राहिलेलं पॅटीस मी आता कढई खालचा गॅस मोठा केला आहे. कमीत कमी आपण यांना 10 मिनिट तरी वाफवून घेणार आहोत. तर मग 10 मिनिटानंतर मग आपण परत भेटूया. पुढची प्रोसेस मी तेव्हा सांगते. पाणी जास्त झालं यात. पाणी मी कमी करून घेते. हे आपलं पॅटीस खराब होणार नाही, डोंट वरी. कारण काय आहे माहिती आहे का, साबुदाणा आहे आणि त्याच्यात असतं स्टार्च आणि आपण उकडलेला बटाटा घातला आहे, त्यामुळे खराब काहीच होणार नाही. बस आता यात मी हे सारण भरते आणि आता हे वाफले की मग मी तुम्हाला काढून दाखवते. हे पॅटीस मी थंड करून घेतले आणि चाळणीतनं काढून घेतले. हे बघा, हे असे छान झालेले आहे. आणि हा एक मी तुमच्यासमोर तेलात टाकून हा छान लालसर तळून घेते. नंतर हे दोन्ही पॅटीस तळले की आपली रेसिपी तयार झाली. मग आपण आपली रेसिपी छानपैकी गार्निश करूया. आणि काय होतं, कोणती गोष्ट उकडलेली आपण तळली ना की ती क्रिस्पी होते, जास्त तेल पीत नाही. म्हणून आज, कारण मग काल पण आपण दहीवडा पण आपण तळून घेतला होता. मग उपासाच्या रेसिपी साधारणपणे तळणाच्याच असतात किंवा मग एकदम कच्च्या असतात. नवरात्रात आपण 9 दिवस उपास करतो. आपल्या पोटात वरण किंवा असे ओले पदार्थ शक्यतोवर कमी जातात. रोजचं जेवण आपल्यात जात नाही आणि म्हणून पण मी हा प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वी झाला. हे बघा, हा वडा इथेच कडक होतो आहे. आता हे बाकीचे दोन्ही वडे मी यामध्ये, वडे म्हणण्यापेक्षा हा पॅटीस मी याच्यात टाकून घेते. तेल मात्र गरमच पाहिजे, मीडियम आचेवर हे तळता येत नाही. आणि टाकल्या लागलीच त्याला हलवायचं नाही. मी हलवलं तर हे बघा, हे थोडंसं असं झाऱ्याला लागतं म्हणून. आणि आपलं साबुदाणा पॅटीस आहे तर तो साबुदाणा दिसायला हवा की नाही, म्हणून एक पॅटीस मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे. आता हे पॅटीस तळून घेते, मग आपण गार्निश करू. आपलं पॅटीस मस्तपैकी तयार झालेलं आहे. हे एक जे पॅटीस आहे, हे पॅटीस मी तुम्हाला तोडून दाखवते. अतिशय कुरकुरीत असं हे पॅटीस झालेलं आहे, दाखवते. आता हे पॅटीस आपण कापूया.
पाहू शकता तुम्ही आतून हे कापलेलं पॅटीस आहे, मी यातच ठेवणार आहे असं. आता या पॅटीसवर आपल्याला काहीच टाकायचं नाही, कारण या चिंचेची चटणी आहे. तर ही चिंचेच्या चटणीत हे बुडवून हे पॅटीस आपल्याला खाता येतात. आपले साबुदाण्याचे फर्स्ट क्लास पॅटीस तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर सांगा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए, आपकी उल्टी गोल्डी को अच्छी कमेंट्स जरूर भेजिए. बघा, आपण उकडवून घेतल्यामुळे काय झालं की ते जास्त तेल प्यायलं नाही. पुन्हा हे आतून असं मस्त झालेलं आहे आणि वरचं पातळ कुरकुरीत झालेलं आहे. म्हणजे बघा, आपला हा जो साबुदाणा आणि त्याच्यामध्ये आपण वरती भाजणीचं पीठ, भगर पीठ सगळं घालून वरचं कव्हर केलं होतं, ते पण सगळं उपासाला चालतं. आणि आपल्या या चटण्यांची जी रेसिपी आहे ती माझ्या उपासाच्या दहीवड्यामध्ये आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. धन्यवाद, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद.